नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आलेलो आहे मेरा खुर्द या गावामध्ये आणि आज आपण जाणून घेणार आहोत सोयाबीन या पिकामध्ये धन्वंतरीचं जे तंत्रज्ञान आहे ते कशा पद्धतीने वापर केलेला आहे। तर आमचे जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। तर सगळ्यात अगोदर तुमचं संपूर्ण नाव सांगा। माझं नाव अंबादास उकंडराव शिंदे, गाव मेरा खुर्द। अच्छा, तर सध्या आपण आता या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहोत। तर सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आता या सोयाबीनवरती तुम्ही कुठल्या प्रोडक्टचा वापर केलेला आहे धन्वंतरी परिवाराचं? धन्वंतरी परिवाराचं RP 76 RPS 76 आणि ते आपलं स्टिकर होतं, स्टिकोरिच याचा तुम्ही वापर केलेला आहे। 3 फवारणी। बरं, किती फवारण्या केलेल्या आहेत? 3 फवारणी वापरल्या। अच्छा, 3 फवारण्या केलेल्या आहेत। बरं, सोबत यात कीटकनाशक होता दुसरा। अच्छा, सोबत कीटकनाशक बरोबर तुम्ही RPS 76 चा वापर केलेला आहे। 3 वापरला। बरं, 3 वेळाचा वापर केल्यानंतर तुम्हाला या सोयाबीन पिकामध्ये काय बदल दिसून आलेले आहेत आमच्या शेतकरी बांधवांना सांगा। बदल फक्त की क्वालिटी मध्ये, फुटव्यामध्ये। अच्छा, क्वालिटी आणि फुटवा। बरं, आता आपण बघू शकतो, दाखवू शकतो शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने याच्यामध्ये शेंगा लागलेल्या आहेत बघा या ठिकाणी, आणि फुटव्यांची संख्या पण लागलेली आहे। बघू शकतो या एक एक झाडाला बघा, संपूर्ण झाडाला अशा प्रकारच्या शेंगा लागल्या आहेत। बघा हे झाड घ्या, हे झाड घ्या, दाखवा बघा, हे अशा पद्धतीने हे झाड या ठिकाणी डेव्हलप झालेलं आहे आणि याला शेंड्यापर्यंत आपण दाखवू शकतो कशा पद्धतीने शेंगा लागलेल्या आहेत शेंड्यापर्यंत। बरं, तर या संपूर्ण क्षेत्रामध्ये तुम्ही धन्वंतरीचं जे RPS 76 चा वापर केलेला आहे, तर किती क्षेत्रफळामध्ये तुम्ही याचा वापर केलेला आहे? आणि जवळपास 9-10 एकर। अच्छा, 10 एकरामध्ये संपूर्ण धन्वंतरी कंपनीचा RPS 76 आणि स्टिकोरिचचा वापर केलेला आहे। तर संपूर्ण क्षेत्रामध्ये असेच रिझल्ट आहेत। बरं, कुठल्याही झाडाला आपण जर बघितलं तर अशाच प्रकारच्या शेंगा लागलेल्या आहेत। आपण दाखवू शकतो या ठिकाणी फक्त एकच झाड नाही तर प्रत्येक झाडाला। बरं, या क्षेत्रामध्ये तुम्ही एका एकराला किती बियाणं लागवड केलेली आहे? एकरी 10 किलो बी। अच्छा, एकरी फक्त 10 किलो बी टोकन पद्धतीनं वापर केलेला आहे, लागवड केलेली आहे, आणि त्यामुळे असे सुंदर रिझल्ट्स आपण या सोयाबीन पिकामध्ये बघू शकतो। तर तुम्ही समाधानी आहात? हो। बरं काका, तुम्ही काय सांगाल? तुम्ही पण शेतकरी आहात? आम्ही बी समाधानी आहेच नाही का? अच्छा, तर असे रिझल्ट्स बघून तुम्हाला समाधानी आहात? बरं, इतर शेतकरी बांधवांना तुमचा काय सल्ला असणार आहे? नाही, बाकी लोक बी ज्यांनी पाहिलं ना त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही काय मारलं तर मी सांगतो मारलं। अच्छा, आता पुढच्या वेळेला हरभरा घेणार ते आपल्याला। तर त्यांचा तुमचा त्यांना सल्ला काय असणार आहे या धन्वंतरीच्या तंत्रज्ञानाबद्दल? आपला स्पॉट पाहिला त्यांनी। अच्छा, बघितला? आले तर काल त्यांनी पाहिलं तर क्वालिटी पाहिली। अच्छा, शेंड्यापर्यंत माल बी पाहिलं, सोयाबीन कंडिशन। अच्छा, तर हरभरा या पिकामध्ये आता ती मंडळी आहे ते वापर करणार आहे। तर धन्यवाद। जय धन्वंतरी, जय जय धन्वंतरी।